गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर चॅनल. अँड आता आम्ही फ्रेश झालो आहे. आमच्या घरामध्ये सगळे आळशी आहेत. सगळ्यांची आंघोळ आत्ता झालेली आहे. खूप लेट झाली. मम्मा लेट नाही झाली आहे. लास्ट कोणी आंघोळ केलं? लेट तुम्ही आहे. कोणी केलं? तुम्ही सगळे आळशी आहात. लास्ट कोणी केलं? आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते. आता हा मुलगा हा एवढूसा आहे, पण हा टेच्यावर बसून सगळे ऑर्डर देतो. कुठे? मम्मा सारखा टेच्यावर बसून ऑर्डर देतो. आई मोबाईल आणून दे, आई बॉटल आणून दे. मम्माने काय केलं? थांब 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 बाबू सांगते. आणि हा जो मोठा मुलगा, हा मोठा मुलगा हा इथे जेवायला बसलेला, हा इथे जेवायला बसलेला. आणि रुहांश बाहेर होता. त्याने इथून रुहांश कडे पाणी मागायला त्याने आतमध्ये आला. थांब ना, मी सांगते ना, थांब. ह्याने रुहांशला हॉल मधून आतमध्ये बोलवलं आणि बॉटल मागितली. तेव्हा मला समजलं की रुहांशला ह्याने आतून बॉटल आणायला बोलवलंय. कोण होतं सांगते? खोटं बोलू नको. डॅडी कुठे होता? आंघोळीला गेलेला. हे डॅडीचे करामती आहेत. डॅडी रडू नकोस. मी बसलेली इथे कोण बसलेलं? इथे कोण बसलेलं? इथे डॅडी बसला. आणि बाहेरून तुला बाबू रुहांश डॅडीने बाहेरून मागवलं ना, बाहेरून तुला आतमध्ये बोलवलं ना. आणि डॅडीने काय सांगितलं? रुहांश मला जरा समोरची बाटली दे. समोर इकडे बाटली होती. इथे ही बाई ती कॅमेऱ्याची मागची. हा किती अरे तुम्ही असं बोलताय ना? अरे घरची बाई अशी असते का? मी चाललो पिक्चर बघायला, बस घरी. आम्ही चाललो आहे आता मूवी बघायला. 3चा मूवी आहे. आणि कुठचा मूवी आम्ही? नरसिंह बाप्पाच आहे ते. नरसिंह महाअवतार पिक्चर बघायला चाललोय रुहांशला घेऊन. आणि अजून तुम्हाला काहीतरी सांगते. हे बघा माझ्या मागे हा कुठचा मूवी आहे? इंटरस्टेलर मूवी आहे. हा माणूस ह्याने 10 वेळा मूवी बघितलाय. हा रिसेंटली आता थिएटर मध्ये रिलीज झालेला. तिथे जाऊनही बघितलंय. अरे नाही कळत तुला 10 वेळा बघून? तो सोडून दे ना तो मूवी बघायचा. काय सांगायचं? अरे नको. अरे त्याला एकदा बघून कळालं नाही, 2दा बघून कळालं नाही, 3दा बघून कळालं नाही, पण 10 वेळा बघून सुद्धा कळालं नाहीये. आता 11व्या वेळा बघतोय हा. आम्ही चाललो तू एकटी बरोबर नाही, पोराला तरी बोलू. 11 वेळा बघतोय तरी याला समजत नाही. अरे सोडून दे. हा बोल. स्पेसचं आवडतं डॅडीला, म्हणून तो बघतो. कळला नाहीये, मी तुम्हाला सांगते. याला कळत नाहीये तो मूवी, म्हणून सारखा बघतो. काय मला सोडून तुला डॅडी नेत होता मूवीला? असं होऊ शकत नाही, कारण की तिकीट तर माझ्याकडे आहे. दे टाळी. असं होऊ शकत नाही. नाही गेला रे तो तिकडे बघ कुठे गेलाय. तो इथे गेलाय. आले तर नाही उल्लू बनवत. तो फसवत होता मला. तो आपल्या फ्रेंड्सना सांगत होता. तू मला सांग, इकडे बॉटल तुला कोणी आणायला लावली? असं खरं नाही सांगायचं. खरं नाही सांगायचं. खोटं सांग. कोणी आणायला लावली तुला? डॅडी. मी अरे भांड पडतो रे हा मुलगा आमचा. हो मी चाक मारलेली आणि मीच बॉटल आणायला सांगितलेली. मी जरा असंच अमितची जरा खेचत होती, बघत होती काय रिॲक्शन येतं त्याचं. चला मग आता आम्ही मूवीला जातो. काय मूवीचे रिव्ह्यू आहेत ते आल्यावर आम्ही सांगतो. आणि मूवी नंतर आपण कुठे जाणार आहे रुहांश? आम्ही डीमार्टला जाणार आहे. काय घेण्यासाठी? कुठचा? जेलीवाला. त्याचा टूथब्रश घ्यायचा आहे मेन.
कारण की मला ऑनलाईन ब्लिंकिटवर एवढे चांगले नाही मिळते, तर त्यालाच तिकडे जाऊन हे करेन. आणि एक थोडेफार वस्तू घ्यायच्यात. बाकीचं सगळं सामान तर आम्ही ब्लिंकिटवरनं आणि किसान ॲपवरनं मागवलं आहे. हो, किसान ॲप बघा, तुमच्या इथे जर डिलिव्हरी येत असेल ना तर त्यांचे रोजचे काहीतरी ऑफर असतात. 1 रुपये अर्धा किलो कांदे, बटाटे, असं काय काय ऑफर असतात. आज आम्हाला 1 रुपयामध्ये मस्त दाणेदार असं 100 ग्रॅम हे मिळालं आहे, आपलं तूप मिळालं आहे, ते मिळालं आहे. आणि अजून काय मिळालं अमित? 1 रुपयामध्ये अर्धा किलो भेंडी मिळाली आहेत. त्या दिवशी मी 3 रुपयाचे अर्धा किलो कांदे, 1 रुपयाचे अर्धा किलो बटाटे आणि अजून टोमॅटो. हा, 1 रुपयाचे टोमॅटो. हा, आणि दही आणि स्वीट पोटॅटो पण घेतले आणि दही पण घेतली. हा, तर चला मग आता आम्ही निघतो आणि मूवी बघतो. आता मी तिसऱ्यांदा घराचं लॉक उघडणार आहे जायच्या वेळेला. सगळं एक राहतच आहे. या माणसाला दोघांना काही घेता येत नाही निघताना. आता मी छत्री घेण्यासाठी परत वर आली आहे आणि आता लॉक उघडते आणि छत्री घेऊन जाते. आता ही छत्री घेतली, आता खाली जाते. इथेच पूर्ण माझा घाम निघाला, थकायला होता. आणि आंघोळ करून आल्यावर तर अजून जास्त गरम होतं. आणि पाऊस पडत असताना थोडी थंडी वाजते. तर बरं, तुम्ही विचार करत असाल आमच्या लिफ्टमध्ये किती काय काय आहे, पण हे जरा प्लाय लावलंय. लोकांची शिफ्टिंग वगैरे चालू आहेत, तर त्याच्यामुळे लिफ्ट खराब होऊ नये म्हणून ते सगळं लावतात. ते लोक बघा स्कूटीवर रेडी आहेत. किती 3 वेळा तुम्ही मला नाचायला लावलं, 3 वेळा. भाऊ तुला नाही घेता आली छत्री? सांगितलेलं ना मग मला, आपण छत्री घे. हा, बस उशीर होते बस. दिसतंय काय? हाँ, सबको पता डॉक्टर और जोड़ों के दर्द का आयुर्वेदिक और इसका कोई साइड इफेक्ट भी नहीं. पास वाले मेडिकल. कसा आहे मूवी? मस्त आहे, पण माझी झोप झाली नाही ना, मला झोप येते. रुवांश कसा आहे मूवी? रुवांश गार झोपलाय. बघा तर प्लॅन मध्ये आता थोडंसं चेंज झालंय आणि आम्ही घरी आलोय. मूवी संपलाय. रुवांश जसं तुम्ही बघितलं, रुवांश मूवीमध्ये झोपलेला आणि त्याला जरा थंडी वाजत होती, सर्दी आहे म्हणून थोडं टेम्परेचर पण आहे. पण आता आम्ही जातोय मॉलमध्ये, मेट्रो मॉल. हां, तर आता आम्ही मॉलमध्ये जातोय. आणि मूवी कसं आहे हे मी अमित सोबत, अमित आता आत आहे, तर अमित जेव्हा असेल तेव्हा मूवी कसं आहे त्याचा आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊ. रुवांश तुला आवडला मूवी? हो. काय होतं मूवी मध्ये सांग? बाप्पा. बाप्पा होता. आणि काय केलं मूवी मध्ये बाप्पाने? काय? कसा हात नाही दिसत आहे तुझा. मारून टाकलं कोणाला? झोंबींना मारून टाकलं. तुला कसं कळलं? पण तू तर झोपलेला. माझ्या डोळ्यात कॅमेरा आहे. हो, कॅमेरा? तुझ्या डोळ्यात पण कॅमेरा आहे? तुला आवडला बाप्पा? काय बोलत होता भक्त प्रल्हाद? काय बोलत होता? ओम भगवते वासुदेवाय नमः बोल. ओम भगवते बोल. ओम भगवते बोल ना. ओम भगवते वासुदेवाय नमः. वासुदेवाय नमः. आता आम्ही आलो वेस्ट साईडला. मग त्याच्यापेक्षा ते ब्राऊन चांगले होते, त्याची ग्रिप तर एकदमच चांगली आहे. हा, हा
तू कसं यूज करणार त्याच्यावर आहे ना. आता तुला वाटतंय मग आहे का ते डेली यूज साठी व्यवस्थित? आहे का डेली यूज साठी व्यवस्थित? हा मग ये. चल आपण पुढे जाऊया. ये हा शूज मध्ये तुला ठीक आहे. एक मिनिट आपण बघूया. ए ऐक ना जरा त्याच्यात चल ना. होम डेकोरच्या सेक्शन मध्ये. डोर उघडलं की असं होतं. डोर उघडली की डायरेक्ट असं होतं. चल आपण तिकडे जाऊया. तू बघ. हा तू बघ इकडे. आम्ही तिकडे डेकोरच्या इथे जातो. हा आम्ही छोले भटुरे खातोय. छोले भटुरे. हे लोणचं बघ काय मस्त आहे. चांगले आहेत ना हल्दीरामचे छोले भटुरे. पोट भरलं? रात्री मॅगी खाऊया हा झोपल्यावर. मॅगी जास्त खायची नसते. मग मी रात्री खाते तेव्हा कशाला मागतो? तुला जास्त त्रास नको व्हायला खाऊन म्हणून मी थोडं ते कमी करतो खाऊन. चुप्प बस. त्या दिवशी तर मला सांगतो ते त्या दिवशी तू काय टाकलेलंस ते टाकून आण. भारी होती. कधीतरी खाल्लेलं चालतं आणि रोज नाही. आणि मी किचन मधून बेडरूम मध्ये आली की ओंजळ घेऊन असतो. म्हणजे माझ्या ओंजळीत काहीतरी टाक. हो अजून काय खोटं नको बोलू. हो की नाही सांग. तर मला न विचारता जाते बनवते गपचूप येते आणि पाठ दाखवून बसते अशी खात. मागायला नको म्हणून. देतो तुला बर्गर. तू खाणार आहे बर्गर? खा. एकटाच खाणार? खा खा. चला ही पिशवी शॉपिंगची. ही कचऱ्याची. विवांश मजा आली.
उफ, थकलो. माझ्या अंगाचा अणुरेणू सगळं दुखतंय. एक एक अणू एक एक रेणू दुखतोय अंगाचा. तर स्टॉप करा जरा. गेम खेळला आणि रडला किती नंतर? रडला किती नंतर डॅडीने खाल्ल्यामुळे? का रडलास? डॅडी नाही खाऊ शकत का? का रे? मम्मा फक्त का खाऊ शकते? फेवरेट आहे. तर आता आम्ही घरी आलोय. आता फ्रेश होऊ. खूप आम्ही काहीतरी आय गेस 6:30ला आपण पोचलेलो ना रे. 6:30ला मॉलमध्ये पोचलेलो आणि आता वाजले 10:30. आता आम्ही आलोय. थोडी शॉपिंग केली आहे. जे इम्पॉर्टंट होतं म्हणजे जे गरज आहे आम्हाला यूजसाठी तेवढंच केलं आहे. जास्त करून रुहांशी केली आहे कारण की आता सगळे सण येणार आहेत आणि जसे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी सॅक्रिफाईस करून पहिले आपल्याला नेहमी कपडे घेतले, सगळं घेतलंय, तर ते आता आमचा टाईम आहे. तर आता सगळं आम्ही रुहांसाठी करतो. तर आम्ही सगळं ते मोस्टली त्याच्यासाठी सगळं घेतलंय. तर हा आम्ही इकडे ये, या साईडला लाईट इकडे. मूवीचा रिव्ह्यू सांग. थांब दरवाजा लावतो जरा, आवाज येतोय. खूप गरम होतंय बाहेर. पाऊस जरा पण थांबला ना तर खूप गरम होतंय. नको आवाज येईल. ये. आणि गाईज माझं अंग खूप दुखतंय खूप जास्त. हा तर मूवीचा रिव्ह्यू द्यायचा आहे. तर कसा वाटला मूवी तुला? मूवी मला तरी मस्त वाटला. कार्टून मध्ये आहे म्हणजे 3D मध्ये बघितला मी तर चांगला होता इफेक्ट्स वगैरे, पण नॉट अप टू दी मार्क ऑफ व्हॉट हॉलिवूड मध्ये जे असतं तसं नव्हतं एकदम. पण छान होतं स्टोरी वगैरे. नेक्स्ट येणार आहे महावतार परशुराम आय गेस. आणि ना तुम्हाला एंड आवडेल बघायला कारण की एंडला एकदम असं एकदम ऑफकोर्स त्याने आपलं कोणी नरसिंह अवतार घेऊन ज्याचं वध केलंय ते सगळं बघण्यामध्ये खूप मजा आली. आणि लास्टला तो एक साऊथ इंडियन टच असतो ना, साऊथ इंडियन म्युझिक. तुम्ही कांतारा बघितलं असेल तर कांतारामध्ये लास्टला कसं आहे म्युझिक असं टेंटन साऊथ इंडियन टोन, कर्नाटका टोन असेल कारण की तो त्यांच्याच त्याच जो कांतारा मूवी आहे त्यांच्याच प्रोडक्शनचा मूवी आहे ना अमित. हा तर त्यांचाच प्रोडक्शनचा मूवी आहे. तर नक्की जाऊन बघा. लहान मुलं एन्जॉय करतील. आमच्या मुलांनी काही एन्जॉय केलं नाही कारण की आम्ही ऍक्च्युली त्याच्यासाठीच मूवी बघायला गेलेलो पण तो झोपला ना बाबू. पैसे वाया घालवले आमचे. आणि नशीब इंटरवलला झोपलेला, नाहीतर बाकीचे खायचे पिचे पण पैसे लागले असते. तर ते पॉपकॉर्न पाहिजे होतं. हो त्याला पॉपकॉर्न. आणि उठल्यानंतर विचारत होता ब्रेक कधी येणार आहे. तर चला मग. आणि मी तुम्हाला जे जे शॉपिंग केलंय ते लवकरच तुम्हाला दाखवेल मी काय काय. हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये किंवा जसं मला शूट करायला मिळेल तसं मी तुम्हाला दाखवेन. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण लवकरच. टिल देन बाय.